चला तर मंडळी, आज दुपारच्या जेवणासाठी एक चमचाभर तेल घेतलं, त्यामध्ये 2 चमचे अख्खे कच्चे धणे, 4 चमचे शेंगदाणे, 2 इंच सुकं खोबरं, आलं लसूण कोथिंबीरीच्या काड्या छान असं तांबूस होईपर्यंत परतून घेतलं. शेवटी एक चिरलेला टोमॅटो घालून 1-1.5 मिनिटं परतून सर्व साहित्य गार केलं. कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घेतलं, चिमूटभर हळद, पाव किलो शेवगाच्या शेंगा, एक बटाटा साल काढून चिरून यामध्ये घातला. सोबत ग्लासभर पाणी आणि मीठ घालून झाकण ठेवून 6-7 मिनिटं मोठ्या आचेवर शेंगा शिजवल्या. पाणी घालून वाटण करून घेतलं. शेंगा छान 20-30% शिजलाय, काढून घेतल्या. कढईमध्ये तेल, जिरं मोहरीची खमंग फोडणी केली. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिंग, कढीपत्ता घालून परतून घ्यायचं. त्यानंतर तयार केलेलं वाटण घालायचं. हळद आणि काळा मसाला घालून छान एकजीव करून घ्यायचं. शेंगा शिजवतानाचं पाणी घालायचं आणि तेल सुटेपर्यंत हे वाटण झाकण ठेवून छान मस्त परतून घ्यायचं. वाटण छान परतून झालं, शिजवलेल्या शेंगा घालायच्या. रस्सा करण्यासाठी पाणी, मीठ, कोथिंबीर घालून झाकण ठेवून भाजी शिजवायची. मस्त वेगळ्या चवीची शेवगाच्या शेंगांची भाजी तयार आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा.